त्या दिवशी तोच दिवस महत्त्वाचा असतो जेव्हा आपल्याला पहिल्यांदा हे रिव्हील होतं की तुम्हाला काहीतरी इतका मोठा आजार झालाय. आणि तुमची सपोर्ट सिस्टीम चांगली असेल तर तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. खरंच हे मी अगदी स्वानुभवावरनं सांगतो. म्हणजे घरातली सपोर्ट सिस्टीम असेल, मित्रांची असेल, डॉक्टरांची असेल. आणि दुसरं आजच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिक्लेम काढा. मेडिक्लेम नसेल तर तुम्हाला तुमचे हाल कुत्रं खाणार नाही. खरं सांगतो, माझा मेडिक्लेम होता म्हणून मी थोड्याफार प्रमाणात वाचलो, बऱ्याच प्रमाणात वाचलो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. पण प्लीज मेडिक्लेम काढा. तो तुमचा वर्षाचा प्रीमियम फुकट गेला तरी हरकत नाही, दरवर्षी भरा. तुम्हाला कधीही मेडिक्लेमचा वापर करायला लागू नये, पण तो मेडिक्लेम असला पाहिजे. हा, डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला एवढ्या मेडिक्लेमची गरज नाही पडत. पण समजा आता 60 किमो करणाऱ्या माणसाने काय करायचं, कुठनं आणायचे पैसे? म्हणजे ते नेव्हर एंडिंग असतं ना. बरं, डॉक्टर टेस्ट लिहून देतात, एक तुम्ही उद्या सिटी स्कॅन करून घ्या. सिटी स्कॅन करून घ्या, 21,000 रुपये किंवा 22,000 रुपये जातात त्याला. किती करायचे? मी तर जाऊ दे. म्हणजे माझे आता 15-20 सिटी स्कॅन झाले, 15-20 MRI झाले, MRCP झाले, काय झाले ते झाले. नाही सांगितलं अजून. नाही म्हणूनच काही नाही. तुम्ही अल्ट्रासोनोग्राफी आपला स्वस्त सांगेल नाही. पण नाही, हा त्यातला गमतीचा भाग सोडा. पण कुणी कुठनं आणायचे पैसे? म्हणजे तुम्ही मेडिक्लेम केलाच पाहिजे. आजच्या काळात मेडिक्लेम असलाच पाहिजे. आणि पॉझिटिव्ह राहा. आणि मला वाटतं तुमची सपोर्ट सिस्टीम काय हे तुम्हाला पण माहीत असलं पाहिजे. म्हणजे हे प्रसंग येण्याच्या आधी सुद्धा की आपली सपोर्ट सिस्टीम काय आहे हे आपल्याला माहीत असलंच पाहिजे. की आपली